Hello, hello. This is the My Artifact episode number 13, 15, 39. आजची तारीख आहे 1 मे 2019. आता वाजले 11 वाजून 36 मिनिट. इट जस्ट लाईक मला अगोदर माहित नव्हतं की मी किती स्पेशल आहे. इट जस्ट लाईक मला अगोदरपासून एवढं माहित होतं की मी एक फिल्म मेकर आहे. बट आता थोडस रिअलाइज होऊन राहिलं. आता थोडस म्हणजे जस्ट लाईक हार्डली म्हणजे हे जे इंटेन्शन आहे ना, इंटेन्शन नाही, हे जे जाणून घेण्याची जी प्रक्रिया आहे ना, हे माझ्यापाशी अगोदरपासून होती. बट मला माहित नव्हतं याचा युटिलायझेशन काय माझ्या लाईफमध्ये. वाय आय एम डुईंग इट दॅट. मला हिस्ट्री आवडते, मला इकॉनॉमिक्स आवडते, मला आर्ट करंट अफेअर्स वगैरे आवडते, का होऊन राहिलाय का नाही वगैरे समथिंग लाईक दॅट. आणि मला अगोदरपासून माहित होतं की आय एम डुईंग समथिंग फॉर रिअली व्हेरी मच बिग थिंग्स. म्हणजे मी लाईफमध्ये काही ना काहीतरी खूप मोठ्या गोष्टी करण्यासाठी आलोय. बट सर्टनली आय डोंट नो एनिथिंग अबाउट इट. इट जस्ट लाईक मला लहानपणी लहानपणी म्हणजे हार्डली 4-5 वर्ष अगोदर किंवा 5-6 वर्ष अगोदर मला असं वाटायचं की मी शायद ते ते कोणतं ऑल अराउंड द वर्ल्ड मी ते ट्री प्लांट करणार वगैरे समथिंग असं काहीतरी माझ्या डोक्यामध्ये कल्पना होती. आणि तो अग्रीमेंट मी UN मध्ये पास केला आणि देन त्याच्यामध्ये आय लॉस्ट एव्हरीथिंग. बट इन द एंड आय प्लांट द होल बीज ऑल अराउंड द ग्लोब अँड समथिंग वॉज हॅपन. आय डोंट नो. असं काहीतरी माझ्या डोक्यामध्ये कल्पना होती खूप अगोदर. बट आफ्टर दॅट मला लवकरच कळलं की दॅट थिंग इज इन माय हेड इज काइंड ऑफ लाईक अ रिअली स्टुपिड थिंग अँड इट वोंट बी हॅपन इन द फ्युचर. सो इट जस्ट लाईक मी हा सारा विचार करत होतो बिकॉज ऑफ दॅट की मी स्वतःला खूप फारसं ग्रेट समजतो आणि ग्रेट पर्सन काही ना काहीतरी नवीन काही ना काहीतरी गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला असं वाटलं की स्वतःला ग्रेटनेस स्वतःमध्ये दाखवण्यासाठी आपण अशा साऱ्या गोष्टी करावं. सो इट जस्ट लाईक then I realized that thing was kind of like really stupid. But sooner or later I suddenly realized I'm doing for something really great, but I don't know why and I don't know what. मला खरंच माहित नव्हतं की मी काही ना काहीतरी खूप मोठं करण्यासाठी आलोय. बट मला माहित नव्हतं की का आहे आणि ते कशाप्रमाणे करायचं आहे. सो आणि मी याच्याबद्दल फारसं काय असं जाणून घेण्याचा पण प्रयत्न काही केला नाही. लिटरली मला असं माहित होतं की आपल्या लाईफला बिकम बेटर बनवण्यासाठी आपण प्रयत्न करायचे. आणि मला त्याच्यानंतर मग रिअलाइज झालं की मी समथिंग डुईंग रिअली बिग थिंग. सो मग मला रिअलाइज झालं की मी एक फिल्म मेकर आहे आणि मला फिल्म मध्ये काफी इंटरेस्टेड आहे. सो मी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करीन अँड देन रिअलाइज का आय एम डुईंग समथिंग रिअली बिग थिंग. सो इट जस्ट लाईक मलासाठी वाटलं की फिल्म इज ऑल्सो माझ्यासाठी हेच एक खूप मोठी गोष्ट आहे. सो यस, आणि मी याच्याबद्दलच फोकस राहिलो आणि देन याच्यावरच काम करत गेलो. आणि त्याच्यानंतर मग मी याच्यानंतर बायनरी कोड बनवली, नंतर स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, आणि देन त्याच्यानंतर अवतार द लास्ट एव्हेंजरची फिल्म सिरीज वगैरे पूर्ण डिस्क्राईब केली मी माझ्या डोक्यामध्ये वगैरे वगैरे समथिंग लाईक दॅट. इट वॉज हॅपन. बट आता रिसेंटली नाही का, रिसेंटली म्हणजे हार्डली विचार करून घे म्हणजे 1-2 महिन्या अगोदर, 1-2 महिन्या अगोदर म्हणजे मी स्टडी आयक्यूचे व्हिडिओ पाहायला लागलो. आणि स्टडी आयक्यूचे व्हिडिओ पाहायला लागलो आणि देन त्याच्यानंतर रिअलाइज झालं की पहिलं मी माझ्याबद्दल सांगतो की मी हे कशामुळे झालं आणि हे सगळं आयडिया कुठून आली, काय आली, आणि स्टील ही आयडिया अजूनपर्यंत काही एकदम कन्फर्मेशन लेवलवर नाही आहे का. जस्ट लाईक मी याच्यावर काम करीनच बा, नो नो नो. आणि त्याच्यानंतरही हाच आयडिया इज काइंड ऑफ लाईक अ रिअली स्टुपिड बनण्याचा पण आयडिया आहे. कारण हे पण अजूनपर्यंत काही मला काहीच माहित नाही. लिटरली खरंच सांगतो. इट जस्ट लाईक जे काय म्हणत असेल, जे काय मी आता बोलून राहिला, इट जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली स्टुपिड असं म्हणू शकता तुम्ही. बट आय डोंट नो, माझ्या डोक्यात आहे. सो इट जस्ट लाईक आय एम जस्ट पुटिंग ऑल दिस थिंग्स इन फ्रंट ऑफ दिस रेकॉर्डर. ओके, लेट्स डू दिस. या दुनियामध्ये काही ना काहीतरी गोष्टी खूप वाईट होऊन राहिल्या. इट जस्ट लाईक आपल्याला दिसत नाही, बट ऍक्च्युली वॉर होत राहते हमेशा. व्हॉट इज वॉर? वॉर म्हणजे युद्ध. आता युद्ध म्हणजे काय? युद्ध म्हणजे काय? एक पार्टी दुसऱ्या पार्टीसोबत लढाई करते. लढाई म्हणजे फिजिकली एक दुसऱ्यांचा आमने सामने करते. फिजिकली म्हणजे म्हणजे बाय
फायटिंगद्वारे किंवा बाय वेपन्सद्वारे एक दुसऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करणे, दॅट इज द युद्ध. या आता हे युद्ध अगोदर काळी याला युद्ध म्हणत होतं, म्हणजे एकमेकांचा सामना करणं, दॅट इज द वॉर. बट आता गोष्ट वेगळी आहे. आता गोष्ट नाही का, वॉरची डेफिनेशन इज काइंड ऑफ लाईक रिअली डिफरंट. अँड व्हॉट इज डिफरंट म्हणजे इथे नाही का, इथे वॉर म्हणजे एक प्रकारे ट्रेडिंग वॉर किंवा एक प्रकारे सँक्शन्स, याच्यामध्ये नाही का आपण एक दिवस सामना नाही करत. याच्यामध्ये आपण एक दुसऱ्यांना हर्ट करतो बाय फायनान्शियली किंवा इकॉनॉमिकली, या अशा दृष्टीने आपण दुसऱ्या अपोनंटला हर्ट करतो. म्हणजे काय आहे की आपण नाही का, म्हणजे जस्ट लाईक या युद्धामध्ये आपण आपल्या अपोनंटला डायरेक्ट मारत नाही. नो नो नो, आपण त्याला नाही का त्याचे जगण्याच्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याला नाहीसे करतो. म्हणजे समजा जर त्याला पाण्याची गरज आहे तर आपण पाण्याचे ब्लॉकेज लावतो, किंवा त्याला समजा जर अन्नाची गरज आहे किंवा पेट्रोलची गरज आहे तर त्याला ब्लॉकेज लावतो. जे इम्पॉर्टंट जे राहण्याच्या गोष्टी, सर्वसाधारण राहण्याच्या गोष्टी त्याला ब्लॉकेज लावतो. त्यामुळे म्हणजे कसं होतं की त्यामुळे एक प्रकारे वॉर स्टार्ट होते. या आणि त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांना अपोनंटला खूप अनइंटेन्शनली हर्ट करतो. या सो हे सगळं होते कशामुळे, व्हाय, हे ट्रेडिंग वॉर, हे फायनान्शियल इकॉनॉमिकल वॉर, व्हॉट इज दिस, हे व्हाय हे लावतात काऊन. या आता हे लावतात काऊन, बिकॉज ऑफ दॅट की एक दुसऱ्याबद्दल एक प्रकारे अजीब तऱ्हेची भावना, म्हणजे इंडियाने पाकिस्तानवर एक प्रकारे हल्ला नाही केला, म्हणजे एक प्रकारे ब्लॉकेज लावलं सिंधू नदीवर, सो समथिंग. आता याच्यावर बहुत मोठी स्टडी आहे राव. ऍक्च्युली म्हणलं गेलं ना, बहुत मोठी स्टडी आहे. म्हणजे प्रत्येक कंट्री दुसऱ्या कंट्रीला काहीतरी कमी दाखवण्यासाठी किंवा काहींना समजा जर ते न्यूक्लिअर टेस्ट करत आहे किंवा समथिंग, काही ना काहीतरी अशी गोष्ट करत आहे जेणेकरून आपल्या कंट्रीला खतरा होऊ शकते, तर मग आपण दुसऱ्या कंट्रीला कशाप्रमाणे कमजोर करू शकतो, या दृष्टीने ते मग छोट्या छोट्या गोष्टीला ब्लॉकेज लावतात. म्हणजे पाणी, त्याच्यानंतर खाना, फूड, पेट्रोल, समथिंग, गॅस, अशा अशा गोष्टीला ब्लॉकेज लावल्यामुळे त्या अपोनंटच्या लोकांना पैसा भेटत नाही, आणि देन मग त्यांची राहण्याची खाण्याची स्थिती खूप बेकार होऊन जाते, दयनीय होऊन जाते. या अनइंटेन्शनली याला लोकांना मारण्याचाच प्रयत्न असं म्हणू शकतात. बट ह्याच्यावर खूप मोठी स्टडी आहे. या आणि समजा जर मला असं वाटत आहे की हा आयडिया इज एक फुल प्रूफ आहे आणि समथिंग इज, आणि माझा आयडिया काय आहे की पूर्ण ऑल अराउंड द वर्ल्ड जे काही सेपरेटेड कंट्री आहे यांना सगळं एकत्र करावं, बिकेम वन वर्ल्ड वन नेशन. म्हणजे पूर्ण देशामध्ये फक्त एक नेशन असली पाहिजे, अँड दॅट वन नेशन इज युनायटेड नेशन, दॅट इज. या सो त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांचा एक प्रकारे सगळ्यांना धरून चालता येईल आणि सगळ्यांचं डेव्हलपमेंट होतील, ना की एक पर्टिक्युलर एरिया, बल्कि सगळेच एरिया. या तर अशी माझी एक आयडिया आहे. बट या गोष्टीसाठी आपल्याला बहुत जास्त पढाई करावी लागेल, बहुत जास्त, जस्ट लाईक टन्स. आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घ्यावं लागेल, प्रत्येक जिओग्राफिकल कंडिशन, त्याच्यानंतर फायनान्शियल इकॉनॉमिकल कंडिशन वगैरे वगैरे, आणि कशाला पाहिजे, का पाहिजे, कशाप्रमाणे आपण या साऱ्या गोष्टी मॅनिप्युलेट करू शकतो. या इट्स वे बिग थिंग्स. या सो असं म्हणता येत नाही की हे सगळं डायरेक्ट होईल बा असं वगैरे. या आणि या साऱ्या गोष्टी करण्यासाठी मी फक्त एकटा राहील ना, मीच या साऱ्या गोष्टी करू शकतो, दॅट इज ऑल्सो नॉट, दॅट इज रिअली बुलशिट. बिकॉज दॅट की हे काही म्हणजे एक दुसऱ्याने, म्हणजे समजा जर अशी गोष्ट ऍक्च्युली हॅपन झाली तर इट कुड चेंज एव्हरीथिंग. या इट कुड चेंज डेफिनेटली एव्हरीथिंग. म्हणजे लोक राहणं इथं, म्हणजे इट कुड चेंज द वर्ल्ड. या लिटरली द वर्ल्ड. येस, म्हणजे इथे राहणाऱ्या प्रत्येक लोकांची लाईफ चेंज होऊन जाईल. या सो पर्टिक्युलरली येस असं म्हणता येईल का. सो या गोष्टीसाठी आपल्याला प्रॉपर पढाई करावं लागेल, प्रत्येक गोष्टी जाणून घ्यावं लागेल. सो यस. आणि
तुला असं वाटतंय का तू याच्या लायक आहे, म्हणजे तू हे करू शकते? वेल ऍक्च्युली, वेल नाही, मला मला कथाही वाटत नाही. ऍक्च्युली मला एवढंच माहित आहे की मला माझं फिल्म करिअर आहे आणि माझं फिल्म करिअर सेट करायचं आहे. टिल देन जोपर्यंत मला रिअलाइज होत नाही की मी काही ना काहीतरी या गोष्टीमध्ये काही ना काहीतरी फॉरवर्ड करू शकतो. आणि या गोष्टीसाठी खूप काही पढाई लागते, सपोर्ट लागते, खूप काही लागते. सपोर्ट वगैरेचा खूप दूरचा प्रश्न आहे, बट इट जस्ट लाईक पढाई बहुत जास्त लागते. प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेणं इज काइंड ऑफ लाईक रिअली इम्पॉर्टंट थिंग्स बिफोर यू मेक दिस डिसिजन. व्हॉटएव्हर, पाहू आपण समोर कशाप्रमाणे आहे आता. ऑलराईट. सो याच्यामुळे मी काफी कन्फ्युजिंग आहे की व्हॉट टू डू, व्हॉट इज नॉट टू डू. कारण मला माझं फिल्म करिअर पण सेट करायचं आहे, मला स्वतःचं करिअर पण सेट करायचं आहे. काल ऍक्च्युली काय झालं ऑफिसमध्ये, दॅट्स द एक अजीबसी गोष्ट झाली ऑफिसमध्ये काल. काल ऑफिसमध्ये विचारलं गेलं की कोणाकोणाचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि कोणाकोणाचं ग्रॅज्युएशन आहे, कोणाकोणाचा डिप्लोमा आहे हे विचारण्यात आलं. आता याच्यामुळे प्रॉब्लेम काय, याच्यामुळे मला लवकरच रिअलाइज झालं का मी फक्त डिप्लोमा करून आहे, माझं ग्रॅज्युएशन पण नाही आहे. आणि एवढ्याशा गोष्टीवर मी माझी लाईफ सेटल नाही करू शकत. व्हाय? कारण मी कोणीच नाही. इट्स लाईक माझी क्वालिफिकेशन इज बहुत कमी आहे. मला असं वाटते की मी लाईफ मध्ये खूप मोठा व्यक्ती आहे, बट ऍक्च्युली क्वालिफिकेशन इज काइंड ऑफ लाईक अ रिअली इम्पॉर्टंट थिंग्स टू डू. यस, एक्सपिरियन्स पण महत्वाचा आहे, बट क्वालिफिकेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग्स. सो जस्ट लाईक आपल्याला या सर्व गोष्टी समजून घ्यावं लागेल की आपली लाईफ कधी सेट होणार नाही तोपर्यंत आपण आपले क्वालिफिकेशन प्रॉपरली करणार नाही. सो क्वालिफिकेशन इज इम्पॉर्टंट. ऑलराईट. बट आता अशी वेळ नाही का मी आता कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन त्याच्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन करू. नो नो नो. आणि आता मी पढाई करू. नो नो. आता मी त्या लेवलचा पण नाही. सो माझ्यापाशी चॉईसेस काय, माझ्यापाशी चॉईसेस आहे की मी पुण्याला जाऊ, एखादी जॉब करू, एखादी जॉब नाही याच पर्टिक्युलर एरियामध्ये आपण जॉब करू. आणि देन त्याच्यामध्येच आपण आपल्याला एक प्रकारे फायनान्शियली हेल्प होईल. आणि देन त्याच्यानंतर आपण आपले फिल्म क्लासेस वगैरे सगळीकडे जॉईन करू. आणि देन त्याच्यानंतर मग आपण फिल्म करिअर स्टार्ट करून या करिअरमध्ये मग आपल्याला थोडा बहुत वगैरे काही ना काही डेव्हलपमेंट वगैरे रिअलाइज होईल का आपण काही ना काहीतरी चांगलं करून राहिलो. तर मग मी सगळं फिल्म करिअरकडे सेट होऊन जाईन आणि मग तिथून माझं फिल्म करिअर स्टार्ट होईल. सो प्लॅन तर हाच आहे आणि याच्यावर मी इम्प्लिमेंट करणार आहे. आणि त्याच्यानंतर ते युनायटेड नेशन्स वगैरे हे आयडिया वगैरे आफ्टर दॅट. बट फर्स्ट ऑफ ऑल पहिले आपली लाईफ सेटल करायची आहे आणि देन मग आपण समोर जाऊन पाहू मग या सर्व गोष्टी कशाप्रमाणे हँडल आउट करायचे का नाही. आणि बट तुझा इंटरेस्ट दिसून राहिला या गोष्टीसाठी, सो इट जस्ट लाईक डोंट नीड टू वरीड अबाउट दॅट. अशा काही गोष्टी होत राहते, येतात डोक्यामध्ये. सो it just happens. No need to worry about that. Alright. आणि लिटरली कधी कधी मला असं वाटतं अबे यार तू यार स्वतःला नाही का ग्रेटनेस कथाही नको सांगू यार. सांगतो ना तुझ्यामध्ये इतकी कमतरता, इतकी लिमिटेशन्स आहे का तू इट जस्ट लाईक नथिंग, कुछ भी नाहीये. तुला असं वाटत आहे का तू आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे म्हणजे दॅट्स वाय यू आर रिअली स्पेशल. बट ऍक्च्युली नो. ऍक्च्युली नॉट. यू आर नॉट स्पेशल. यू आर just a random guy. आणि just like everyone is doing something really big in those त्यांच्या लाईफ मध्ये ते प्रत्येक जण काही ना काहीतरी बिकम बेटर बनण्याचा प्रयत्न करतात आणि तसा तू पण करून राहिलाय. बट तू खूप जास्त ओव्हर करून राहिलाय. सो असं तू फक्त विचार करता, ओव्हर नाही करताय, ओव्हर करण्याचा विचार करताय. बट ऍक्च्युली असं काही आहे नाही. आणि स्वतःला असं ग्रेटनेस वगैरे काही समजू नको. आणि यू आर जस्ट बिंग रिअली नॉर्मल गाय. ऑलराईट. नॉर्मल गाय विथ नॉर्मल प्रॉब्लेम्स. सो 11:15 वाजले. आता माझी सेकंड शिफ्ट आहे. सो नो नीड टू वरीड अबाउट दॅट. बट ऍक्च्युली मला झोप लागली आहे. इथे डब्याचा थोडा इश्यू झालाय. मी कसं आता काल मला प्रणवनी म्हणलं होतं की मी सेकंड मध्ये येईल, तू फर्स्ट मध्ये येशील का? मी म्हणलं हो. म्हणलं ठीक आहे चालेल म्हणलं. तर मग मी आता आज सुट्टी होती, तर मग मी त्यांना फोन वगैरे लावले. त्यांनी काही मेसेज वगैरे काही टाकला नाही. सो मी खूप फोन लावले.
त्यांनी काय उचललं नाही आणि मग मी डिसाईडच केलं की आता मी फर्स्ट मध्ये जाईन. मग आता त्यांचा फोन आला, ते म्हणे तू सेकंड मध्ये येऊन जा म्हणे. पण तोपर्यंत मी डब्बावाल्याला सांगितलं, या घरमालकाला सांगून दिलं की तुम्ही माझा डब्बा सेकंड मध्येच आणा, फर्स्ट मध्ये नका आणू. आता अजूनपर्यंत काही स्वयंपाक बनायचा नाही उद्याचा. सो इट जस्ट लाईक मला असं म्हणायचं आहे की आपण उद्या फोन करून सांगू शकतो. बट उद्या कसं एकदम उठल्या उठल्या सांगावं लागेल. उठल्या उठल्या म्हणजे आता समज जर आपण झोपू तर उद्या सकाळी म्हणजे 8 वाजता उठल्यानंतरच सांगावं लागेल की अं, माझा डब्बा तुम्ही आता सकाळीच आणा, संध्याकाळी नको आणू. राईट. या. So this is it. This is the end. This is the my artifact episode number 1539. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.